नमस्कार. आज आपण सहस्रनामातल्या 3 श्लोकांचा विचार करूया. आता आपण कधी 3 कधी 4 या गतीनं जातोय. पुढे आपल्याला असंच करावं लागणार आहे. 1-2 वेळेला 3 श्लोक आणि 1-2 वेळेला 4 श्लोक घ्यावे लागणार आहेत. कारण यापुढे आता आपल्याकडं 8-9 दिवस उरलेले आहेत. यानंतरच्या भागानंतर एक 8-9 दिवस आपल्या हातामध्ये आहेत. अमावस्येच्या आधीपर्यंत आपल्याला हे सगळं विष्णू सहस्रनामाचं निरूपण संपवायचं आहे. एक गोष्ट आहे, आपल्याकडे आरंभशूरता खूप आहे. म्हणजे सुरुवातीला वा वा छान छान कुलकर्णी किती छान, हे फार छान केलं असं म्हणून तुम्ही मला सांगायला भाग पाडता. मी आपलं बसतो, बोलतो, सगळं सांगतो आणि मग सुरुवातीला जे 3-4 हजार जण ऐकत असतात, मला वाटतं बरं झालं 3-4 हजारापर्यंत लोक ऐकतायत. म्हणजे किमान सांगितल्याचं फळ तरी मिळेल, बरं तरी वाटेल. हळूहळू ती संख्या 1,500वर येते. ती आपली आरंभशूरता विसरून पुढे आपण ऐकाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजचे 3 श्लोक ऐकवतो. पण मला त्या गंमत सांगायची आहे तुम्हाला की कुणी ऐको न ऐको, अख्ख्या महिनाभर आता 15 दिवसाच्या वर होऊन गेले, माझ्या तोंडून हे सतत रोज रोज येत आहे, याचा आनंद मला सुद्धा आहे. ते तरी पूर्ण माझ्या पदरी पडत आहे, त्यामुळं कंटिन्यू राहणारच आहे. बाकी चॅनलवरचे व्हिडिओ बंद करण्याचा निर्णय मी मधल्या काळात घेतला होता, थांबलो होतो. पण इथं मात्र चालू ठेवलं त्यासाठीच की ते चालू असावं, चालू राहिलं पाहिजे. त्यामुळं आजचे श्लोक ऐकूया. 3 श्लोक आहेत आजचे. महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहविः सव्यस्सवप्रियस्तोत्रं स्तुतिस्तोतारणप्रियः पूर्णः पूरगिता पुण्यः पुण्यकीर्तिरनामयः मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रदः वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमनाहविः. यातला पहिल्या श्लोकातलं पहिलं नाव आहे महाक्रम. क्रमामधला जो पहिला असतो ना, तो महाक्रम. क्रमामध्ये आपण एका क्रमाने असतो ना, एका रांगेत उभे राहतो, एका क्रमाने उभे राहतो. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, शेवटचा. तर हा पहिला आहे तो महाक्रम आहे. सगळ्यात क्रमाने जो महान स्थानी थांबलेला आहे तो महाक्रम. आता या महाक्रमात पहिल्या स्थानी जायचं असेल तर त्याला वेग आवश्यक असतो. म्हणून महाक्रम याचा अर्थ वेगवान असा होतो. जो प्रचंड वेगाने क्रमांकात पहिला येतो, पहिल्या क्रमाने निघून जातो, तो महाक्रम म्हणजे वेगवान. पुढे आहे महाकर्मा. आता यात बरीच महा आहेत बरं का, सगळी महा आहेत. महाकर्मा, महाक्रम आहे, महाकर्मा आहे, महान कर्म करणार आहे. तो क्रमानेही मोठा आहे, कर्मानेही मोठा आहे, तेजानेही मोठा आहे. तो महातेज आहे. तो क्रमाने, कर्माने, तेजाने तो महोरग आहे. तो सर्परूप आहे. तो महान यज्ञ रूप आहे, महावृतो आहे. तो महायज्वा आहे, म्हणजे यज्ञानुष्ठान करणारा आहे. यज्ञानुष्ठान सुद्धा महा आहे. तो महायज्ञ आहे, तो यज्ञ रूप आहे. आणि तो महाहवी आहे, हविद्रव्य स्वरूप आहे. सगळं महा. आता एक यज्ञ आणि सगळं कोणतं तोच. म्हणजे मी पटापटा नावं यासाठी सांगितली. तो महाक्रम आहे, महाकर्म आहे. पुढे तो महातेज आहे, महायज्ञ रूप आहे, महायज्वा आहे, महायज्ञ आहे आणि महाहवी सुद्धा आहे. यज्ञही तोच आहे, यज्ञातलं हविद्रव्यही तोच आहे, यज्ञकर्ताही तोच आहे, यज्ञाचा अग्नीही तोच आहे, सगळं तोच आहे. मग यज्ञ तो आहे. म्हणून इदन्न मम ही भावना असली पाहिजे. प्रत्येक आहुतीनंतर आपण जेव्हा त्या देवाचं नाव घेऊन स्वाहा म्हणतो आणि इदन्न मम म्हणतो, ते तेच आहे. कारण यज्ञही तोच आहे, अग्नीही तोच आहे, हविद्रव्यही तोच आहे. त्यामुळं त्याचंच त्याला देताना इदन्न मम म्हणणं आवश्यक असतं. आणि अशा महान यज्ञरूप महान अग्नीला प्रणाम करून आजच्या दुसऱ्या श्लोकाकडे वळूया. सव्यस्सवप्रियस्तोत्रं स्तुतिस्तोतारणप्रियः पूर्णः पूरगिता पुण्यः पुण्यकीर्तिरनामयः. तो स्तव्य आहे. स्तव्य म्हणजे कुणाचीही स्तुती करता येत नसते उगाचच. आणि जे स्तुती केलेली असते, जी भाटगिरी केलेली असते ना, त्याला लांगुल चालन म्हणतात.
आपल्याकडं नवीन शब्द आला ना, चाटुकारिता. ती चाटुकारिता असते. तो स्तव्य आहे. त्याची चाटुकारिता करण्याची गरज नाही. तो स्तुती करण्याच्या योग्यच असतो. त्याच्याशिवाय दुसरं कुणी नसतं. तो स्तुती करण्याच्या योग्यच असतो. तो स्तवप्रिय आहे. आता गंमत आहे, त्याची विनाकारण स्तुती कुणी करत नाही, पण केली तर त्याला आवडते. म्हणजे कुणी जर म्हटलं ना, देवा तू खूप छान आहेस, त्याला ते आवडतं. आणि तो स्तुती करणाऱ्यांवर प्रसन्न होणार आहे. स्तुतीने प्रसन्न होणार आहे. त्यामुळं अगदी तुम्हाला आठवत असेल रामायणातली ती कथा, ज्यावेळी रावण चक्क कैलासासहित महादेवाला घेऊन जायला निघाला होता, तेव्हा महादेवानी आपल्या पायानी रावणाच्या हातातला कैलास दाबला. त्यामुळं कैलासाच्या खाली रावणाचा हात अडकला आणि त्याला प्रचंड वेदना होऊ लागली. तेव्हा नारदाने त्याला सांगितलं की आशुतोष शंकराची, शीघ्र कोपीसुद्धा आहेत, शीघ्र संतोषीसुद्धा आहेत, आशुतोष शंकराची तू आराधना करावी, स्तुती करावी. आणि मग ते शिवतांडव स्तोत्र, छंदोबद्ध शिवतांडव स्तोत्र रावणाने गायलं आणि शिव त्याच्यावर प्रसन्न झाले. म्हणून तो स्तवप्रिय सुद्धा आहे. तो स्तोत्र आहे. स्तोत्र ही तोच आहे. तो स्तुती आहे. स्तवन रूप आहे. स्तुती ही तोच आहे. स्तवप्रिय ही तोच आहे. स्तव्य ही तोच आहे. स्तोत्र ही तोच आहे. स्तुती ही तोच आहे. म्हणजे जे कौतुक करायचं ते स्तोत्र सुद्धा तोच, स्तुती म्हणजे तोच, स्तवप्रिय ही तोच आणि स्तव्य सुद्धा तोच. सगळं तो आहे. तो स्तोता आहे. तो स्तुती करणारा पण आहे. नुसतीच आपली करून घेतो असं नाही. तो दुसऱ्याची स्तुती करणारा पण आहे. चांगल्याला चांगलं म्हणणारा पण आहे. तो त्याचं पण कौतुक करतो. तो रणप्रिय आहे. नुसतं स्तुती करतो असं नाही. लोकरक्षणाची वेळ आली की युद्ध करणारा पण तोच आहे. संभवामी युगे युगेचा नारा देतो आणि प्रत्येक वेळी युद्धभूमीवर उभा राहतो. तो तोच आहे. तो पूर्ण आहे. काय काय सगळ्यात सोपं, तो पूर्ण आहे. तो पुरियता आहे. म्हणजे संपत्तीने परिपूर्ण करणारा आहे. संपत्ती त्याची बरं का, 2 भाग आधी आपण बघितलंय. संपत्ती म्हणजे काय, तो संपत्तीने परिपूर्ण करणारा आहे. तो पुण्य आहे. पुण्य म्हणजे काय हो, ज्याच्या स्मरणाने पापाचा क्षय होतो. पुण्य आलं की पाप संपलं. सोपं आहे ना. शुद्ध पाणी वाढू लागलं की अशुद्ध पाणी आपोआप कमी 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 होत जातं आणि शुद्ध पाणी इतकं वाढतं की अशुद्धता शिल्लकच राहत नाही. तसा तो त्याच्या स्मरणाने पापाचा क्षय करणारा आहे. तो पुण्यकीर्ती आहे. ज्याची कीर्ती पुण्यमय आहे असा, आणि तो अनामय आहे म्हणजे त्याच्यावर कुठलीही व्याधी नाही. तो सर्व व्याधींनी रहित असा आहे. आता आजचा 3रा श्लोक ऐकूया. जवळपास आपण 700 पर्यंत म्हणजे विष्णू सहस्त्रनामाचा 70% टप्पा पार करतोय. जवळपास 698 श्लोक आपले या 3ऱ्या श्लोकानंतर पूर्ण होतील. 70% टप्पा होईल. आता उरेल तो 30%. म्हणजे यानंतर साधारणतः 9 दिवस उरतील. तेच गणित राहतं आपलं. 70% टप्पा आपला पार पडेल. ऐका 3रा श्लोक. मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रदः वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमनाहविः. यातलं पहिलं नाव ऐकल्याबरोबर आपल्याला एक श्लोक आठवतो आणि तो सुद्धा रामरक्षेमधला. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. मनोजवम मनासारखा वेग असलेला. हा मनासारखा वेग मारुतीला दिलेला आहे. मनोजवम मारुततुल्य वेगम. मनासारखा वेग मारुतीचा आहे. तो मारुती त्या वेगाने धावू शकतो. हा ईश्वर, हा विष्णू मनासारखा वेग असलेला आहे आणि तो मनासारखा वेग धारण करतो. तो तीर्थंकर आहे. सर्व विद्या निर्माण करणारा आहे. सर्व पुण्य निर्माण करणारा आहे. तो वसुरेता आहे. या भूमीच्या पृथ्वीचं भरण करणारा आहे. गर्भ भरणारा आहे. आणि तो ज्याचं वीर्यच मुळात
सुवर्ण रूपातला आहे असा तो आहे. तो वसुप्रद आहे, धन देणारा आहे. तो वासुदेव आहे, वसुदेवाचा पुत्र आहे. तो वसु आहे, सर्वांच्या अंतःकरणात निवास करणारा आहे. सगळ्यांच्या अंतःकरणात. तो अंतःकरणात तो नसेल तर आपण नाही, ते लक्षात ठेवा. तो वसुमना आहे, सर्व विषयात त्याचं समभावाने बघतो. तो असा काही याकडं कमी त्याकडं जास्त असं नाही. सर्व विषयाकडे तो समभावाने बघतो. आणि तो हवी आहे, तो दृष्टी द्रव्य रूप आहे. तो सर्वार्थाने हवी आहे, द्रव्य रूप पण आहे. अशा या परमेश्वराच्या या 3 भागातल्या नावाचा एकत्रित जर विचार केला ना, तर आपल्याला त्याची महानता, त्याचा स्वभाव आणि त्याचा पराक्रम या 3ही गोष्टी कळतात. तो सर्वार्थाने महान आहे. म्हणजे आपण पहिल्या भागात बघितलं, तो महातेज आहे, महावेग आहे, महाकर्मा आहे, महायज्ञ आहे, तो महाहवी आहे. तसा तो स्तव्य आहे, स्तुती आहे, स्तोत्र आहे, स्तुतिप्रिय आहे, श्रोता आहे. तसा तो मनाच्या वेगाने धावणारा आणि या सृष्टीचं भरण करणारा पण आहे. एकूण विचार केला ना, तर सगळं फक्त आणि फक्त तोच आहे. आमच्या सर्व भावविश्वाला, संसाराला भरून आणि भारून टाकणाऱ्या या भगवान विष्णूला वंदन करून पुढच्या भागासाठी ते थांबूया. नमस्कार.